नमस्कार. मी आज बनवणार आहे कोथिंबीरची वडी. त्यासाठी मी इथे एक मोठी जुडी कोथिंबीर खुडून घेतली आहे. आता कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 वेळा. कोथिंबीर 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेली आहे. आता मी इथे त्याचं पाणी काढून घेते. आता कोथिंबीरीतलं पाणी मी गाळून घेतले. आता थोडी थोडी कोथिंबीर मी अशी बारीक चिरून घेते. देठ जास्त नाही घ्यायची, जास्त करून पानंच घ्यायची. तर माझी कोथिंबीर अशी छान बारीक चिरून झालेली आहे. आता मी मसाल्याची तयारी करते. मी 1 वाटी असं किसलेलं खोबरं घेते. आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-15 घेतलेल्या आहेत. तर मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण बारीक चिरून घेते, म्हणजे चांगला बारीक होतील. 1 चमचा जिरं घालते, 1 चमचा हळद टाकते. आता थोडंसं पाणी घालून मसाला वाटून घेते बारीक. माझा मसाला आता छान असं बारीक करून झालेला आहे. आता मी ह्याच्यात 1 चमचा ओवा टाकते, 1 छोटा चमचा तीळ टाकते आणि हा वाटलेला मसाला टाकते. आता मी चवीनुसार मीठ टाकते. आता मी मसाला टाकलाय, पण त्याच्यात मिक्सरचं भांडं धुवून पाणी वगैरे नाही टाकायचं. आता मी लागेल तसं ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकते. सगळं मी असं छान मिक्स करून घेते. असं घट्ट वाटलं तर असं थोडंसं हलकंसं 1-2 चमचे पाणी टाकायचं, नाही तर गरज नाही आहे. व्यवस्थित मिक्स कालवून झालेलं आहे. मी कुकराच्या डब्यातच वड्या बनवणार आहे. आता कुकराचा डबा मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्याच्यात मी चमचाभर तेल टाकते. तेल व्यवस्थित पसरवून घेते. चाळणीत पण टोपात उकडू शकतो. आता मी सगळं व्यवस्थित कुकरात असं लावून घेणार आहे. माझं छान व्यवस्थित कुकराच्या डब्यात व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता मी कुकरातून उकडून घेणार आहे. थोडेसे ओवा मी थोडंसं असं पसरवून घेते. असे तीळ पण मी असे वर लावून घेते. कुकरातून 3-4 शिट्या देऊन हे उकडून घेतलेलं आहे. आता मी असं कडेकडेने कट करून घेते. आता मी अशा डब्यातच चौकोनी वडा पाडून घेते.
झाल्यात. आता मी अशा आडव्या पाडून घेते. आता मी असे एक एक चौकोनी पीसेस काढून घेते. सगळ्या वड्या कुकरातून डब्यातून काढून झालेल्या आहेत. आता मी तळायला घेते. तवा ठेवलाय वड्या तळायला. आता मी तव्यात तेल टाकते. आता मी एक तेल टाकलंय. आता मी एक एक वडी तव्यात टाकते. भाजी झाली आहे. आता मी वड्या उलट्या करून घेते. आता माझ्या वड्या झालेल्या आहेत. मी अशा कढईला ठेवून देते. आता परत मी दुसरं टाकते. आता या वड्यांचं तेल नितळलंय. मी काढून घेते. या वड्यांची पण एक भाजी झालेली आहे. मी उलटा करून घेते. आता या आपण माझ्या वड्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद करते. या वड्यांना पण मी बाजूला ठेवून देते. या वड्या पण मी काढून घेते. आता हे एक्स्ट्राचं जे तेल आहे हे मी वाटीत काढून घेणार आहे. आता परत मी तेल काढून गॅसवर तवा ठेवलाय. तेल काढून घेतलेलं आहे. आता या वड्या परत मी गॅसवर ठेवते. गॅस स्लो आहे एकदम. थोडासा ओवा मी आता वरून टाकते. आणि त्याला छान असा फ्लेवर येतो. ओव्याचा सुगंध यायला लागलाय. आता मी एक एक वडी परत उलटी करते.
छान सुगंध यायला लागला. आता मी गॅस बंद करते. त्यावेळी मी वड्या तव्यातच ठेवलेल्या, आता परत उलटा करून घेते. मी आता या सगळ्या वड्या प्लेटमध्ये काढून घेते. कोथिंबीरीची वडी बनवून तयार झालेली आहे. आतून पण छान अशी शिजलेली आहे. खुसखुशीत अशा वड्या माझ्या तयार झालेल्या आहेत. कोथिंबीरीच्या वडीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.